नमस्कार. चला आज बोलूया भारताच्या एका जबरदस्त कामगिरीबद्दल, एका अशा मिशनबद्दल ज्याने अवकाश विज्ञानाच्या जगात भारताचं नाव अभिमानाने कोरलं. हो, आपण बोलणार आहोत ॲस्ट्रोसॅटबद्दल, ब्रह्मांडाची रहस्य शोधायला पाठवलेल्या भारताच्या एका तीक्ष्ण नजरेबद्दल. बरं, विचार करा, ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतच नाहीत त्यांना बघायचं कसं? म्हणजे कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन तारे या अशा खगोलीय गोष्टी आहेत ज्या आपण थेट नाही पाहू शकत. मग त्यांचे रहस्य कशी उलगडणार, हाच तर खरा प्रश्न आहे. याचं सोपं कारण आहे की आपलं विश्व फक्त आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशापुरतं मर्यादित नाहीये. विश्वातल्या अनेक मोठ्या घडामोडी, अनेक रहस्य ही अशा प्रकारच्या ऊर्जेमध्ये किंवा प्रकाश तरंगांमध्ये दडलेली आहेत जे आपले डोळे पाहूच शकत नाहीत. आणि इथेच गरज लागते एका खास प्रकारच्या वेधशाळेची. आणि याच मोठ्या आव्हानाला भारताने दिलेलं उत्तर होतं ॲस्ट्रोसॅट. चला तर मग ओळख करून घेऊया या आपल्या खास अवकाश वेधशाळेची, की ती नक्की आहे तरी काय. तर हे ॲस्ट्रोसॅट नक्की आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही भारताची पहिली अशी स्पेस ऑब्झर्वेटरी आहे जी एकाच वेळी अनेक प्रकारच्या प्रकाशात विश्वाला पाहू शकते. म्हणजे एक्स-रे, अल्ट्राव्हायलेट आणि आपल्याला दिसणारा सामान्य प्रकाश या सगळ्यांमध्ये. आणि हीच तिची खरी ताकद आहे. या मोठ्या मिशनची गोष्ट सुरू झाली 28 सप्टेंबर 2015 रोजी. याच दिवशी आपल्या PSLV-C30 रॉकेटने ॲस्ट्रोसॅटला पृथ्वीपासून तब्बल 650 किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत नेऊन ठेवलं. आणि हे मिशन किमान 5 वर्ष काम करेल या हिशोबाने डिझाईन केलं होतं. ॲस्ट्रोसॅटची खरी सुपर पॉवर काय आहे माहितीये? ती म्हणजे त्याची मल्टी वेव्हलेंथ नजर, म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात बघण्याची क्षमता. यामुळे ते ब्रह्मांडाचं असं काही चित्र उभं करतं जे जगातली दुसरी कोणतीही एकटी दुर्बीण नाही करू शकत. आता ही सुपर पॉवर काम कशी करते ते इथे बघा. ॲस्ट्रोसॅट जणू काही वेगवेगळ्या चष्म्यांमधून विश्वाला बघतंय. एक चष्मा आहे एक्स-रेचा, जो ब्रह्मांडातील प्रचंड स्फोटक घटना बघतो. दुसरा आहे अल्ट्राव्हायलेटचा, जो नवीन तारे कुठे जन्माला येत आहेत ते शोधतो. आणि या सगळ्याला जोड देतो तो म्हणजे आपला नेहमीचा प्रकाश. यामुळे आपल्याला विश्वाचं एक पूर्ण 3D चित्र मिळतं. ठीक आहे, ॲस्ट्रोसॅट भरी आहे हे कळलं, पण त्याला अवकाशात पाठवलं का? त्याचं ध्येय काय होतं? चला आता याच्या वैज्ञानिक मिशनबद्दल जाणून घेऊया. ॲस्ट्रोसॅटचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं विश्वातल्या सगळ्यात प्रचंड, सगळ्यात हिंसक घटनांचा अभ्यास करणं. म्हणजे कृष्णविवरांच्या आसपास काय घडतं, न्यूट्रॉन ताऱ्यांभोवतीचं वातावरण कसं असतं, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधणं. यातून आपल्याला फिजिक्सचे नियम अगदी टोकाच्या परिस्थितीत कसे काम करतात हे समजायला मदत होते. पण काम फक्त एवढ्यावरच थांबलं नाही. ॲस्ट्रोसॅटची एक मोठी टू डू लिस्ट होती, जसं की न्यूट्रॉन ताऱ्यांची मॅग्नेटिक फील्ड मोजणं, आपल्या आकाशगंगेच्या बाहेर तारे कुठे आणि कसे जन्माला येतात हे शोधणं, आणि अवकाशात अचानक चमकून नाहीसे होणाऱ्या एक्स-रे स्रोतांवर नजर ठेवणं. हे सगळं ऐकून वाटेल की हे फक्त सायन्स आहे, पण नाही. ॲस्ट्रोसॅट भारतासाठी एका मैलाच्या दगडापेक्षा खूप काही जास्त होतं. या मोहिमेने वैज्ञानिक जगात भारताची मान अभिमानाने उंचावली. हे टप्पे बघा, यातून भारताने जगाला काय दाखवून दिलं की आपण फक्त सॅटेलाईट अवकाशात पाठवत नाही, तर आपण ॲस्ट्रोसॅटसारखी एक अत्यंत कॉम्प्लेक्स वैज्ञानिक वेधशाळा स्वतः डिझाईन करू शकतो, बनवू शकतो आणि यशस्वीपणे चालवूही शकतो. म्हणजेच ॲस्ट्रोसॅटमुळे काय झालं तर भारताचं नाव जगातल्या मोठ्या स्पेस प्लेयर्समध्ये घेतलं जाऊ लागलं. आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांना, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वैज्ञानिक पत वाढली. ॲस्ट्रोसॅट तर फक्त सुरुवात होती. खरं तर याच्या यशामुळे पुढच्या मोठ्या मोहिमांसाठी एक पक्का रस्ता तयार झाला. चला बघूया पुढे काय झालं ते. ही टाईमलाईन भारताची झेप दाखवते. बघा, 2015 मध्ये ॲस्ट्रोसॅट आलं. त्याने आपल्याला विश्वाला वेगवेगळ्या नजरेतून बघायची ताकद दिली. याच अनुभवाच्या जोरावर 2023 मध्ये आपण थेट सूर्याचा अभ्यास करायला आदित्य L1 पाठवलं. आणि आता एक्स्पोसॅटच्या मदतीने आपण कृष्णविवरातून येणाऱ्या एक्स-रे किरणांचा आणखी खोलात जाऊन अभ्यास करत आहोत. प्रत्येक मिशन एक पाऊल पुढे. आणि हेच ॲस्ट्रोसॅटचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याने फक्त वैज्ञानिक डेटा नाही दिला, तर एक आत्मविश्वास दिला, एक प्रेरणा दिली की भारत अवकाश संशोधनात काहीही करू शकतो. हे एक वाक्य ॲस्ट्रोसॅटचं महत्त्व अगदी बरोबर शब्दात सांगतं. ही मोहीम खरंच भारताच्या अवकाश प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे जो नेहमी लक्षात राहील. ॲस्ट्रोसॅटने एक दार उघडले आणि आता आदित्य L1, एक्स्पोसॅटसारखी मिशनं तीच मशाल पुढे घेऊन चालली आहेत. मग प्रश्न हा उरतो की भारताचा हा वाढता अवकाश ताफा भविष्यात विश्वाची आणखी कोणती मोठी आणि अविश्वसनीय रहस्य आपल्यासमोर आणेल.